एक मोठी बातमी बघूयात। अमित साटम यांची नालेसफाईची पाहणी दौऱ्यामध्ये 25 गाड्यांचा ताफा आहे। मोदींच्या आवाहनानंतरही साटम यांच्या दौऱ्यामध्ये 25 गाड्यांचा ताफा। पंतप्रधान मोदींनी देशवासियांना आवाहन केलंय, जास्तीत जास्त सार्वजनिक वाहतुकीच्या माध्यमातून प्रवास करा, खासगी वाहन टाळा, पेट्रोल डिझेलची बचत करायची आहे। मात्र अमित साटम हे भाजपचे नेते आणि नालेसफाईच्या दौऱ्यामध्ये अमित साटम यांच्या ताफ्यामध्ये तब्बल 25 गाड्या दिसल्या। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडे। गिरीश, मोदींनीच केलेलं आवाहन आणि त्यांच्याच नेत्यांकडनं ताफ्यामध्ये 25 गाड्या, काय सांगाल? नक्की श्वेता, आपण पाहतोय की आज आपण पाहतोय की मुंबईमध्ये आणि विशेष करून दक्षिण मध्य मुंबईमध्ये हा दौरा ठेवण्यात आला होता। ईशान्य मुंबईमध्ये नालेसफाईचा हा सगळा दौरा आहे आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष नालेसफाईची पाहणी करतायत। त्यांच्या गाडीसह इतर जे नेते पदाधिकारी आहेत त्यांच्या मिळून एकूण 25 गाड्यांचा जो ताफा आहे तो नालेसफाईच्या कामासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना आपल्याला पाहायला मिळतोय। ही दृश्य जी ती सुद्धा आपण पाहतोय। नगरसेवकांच्या गाड्या आहेत, आमदारांच्या गाड्या आहेत, पदाधिकाऱ्यांच्या आहेत आणि महापालिकेचे अधिकारी कर्मचारी यांच्या मिळून या एकत्रित 25 गाड्यांचा जो संपूर्ण ताफा आहे तो आज संपूर्ण मुंबईमध्ये नालेसफाईची पाहणी करतोय। एकीकडे भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीसाठी वाहनांच्या वापरासंबंधित देशाला आवाहन केलेलं आहे, तेल जास्त वापरू नका असं म्हटलेलं आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय की या सगळ्या खासगी गाड्यांचा जो वापर आहे तो केला जातोय आणि यामध्ये जे वापर होणारं पेट्रोल आहे ते कशा पद्धतीनं या सगळ्या 25 गाड्याच्या माध्यमातून जातोय ते देखील महाराष्ट्र पाहतोय। एकंदरीतच पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आवाहन करतायत त्याचं पालन भाजपचेच नेते करतायत का, असा सवाल सुद्धा या निमित्तानं उपस्थित केला जातोय। याची सुद्धा चर्चा या नालेसफाईच्या कामानिमित्त होताना पाहायला मिळते। बरेच लोक यावर देखील टीका टिप्पणी करतायत आणि यातून काही संज्ञान भाजपचे आमदार किंवा नेते घेणार आहेत का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। बरोबर आहे गिरीश, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।